तर माफी मागणार नाही असं कुणाल कामरानं म्हटलेलं आहे। माझ्या शोसाठी हॅबिटॅट स्टुडिओ जबाबदार नाही असंही कामरानं स्पष्ट केलेलं आहे। मी घाबरत नाही, कुठेही लपून बसलो नाही, पोलीस आणि तपास यंत्रणांशी सहकार्यानं वागण्यास तयार असल्याचं कुणाल कामराकडून सांगितलं गेलेलं आहे। या कालच्या गाण्याबद्दल, व्यंगात्मक गाण्याबद्दल आणि एकंदरीतच त्या संपूर्ण वक्तव्याबद्दल आता स्पष्टीकरण कुणाल कामराकडून देण्यात आलंय आणि काय ट्विट केलंय आपण पाहूया। माझा नंबर लीक करून काही लोक मला सतत फोन करतायत। सर्व अनोळखी फोन माझ्या व्हॉइस मेलवर जात आहेत। तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल ज्याचा तुम्हाला तिरस्कार आहे। मी जे बोललो तेच आधी अजित पवार एकनाथ शिंदेंना बोलले। माफी मागणार नाही, मला या जमावाची भीती वाटत नाही, कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जाऊन पोलिसांना सहकार्य करेन असं कुणाल कामरानं म्हटलंय। माझ्या विनोदानं संतप्त होऊन तोडफोड करणं योग्य असेल तर हॅबिटॅट हॉटेलमध्ये पूर्व सूचना न देता येत हातोडा मारला गेला, याच्या विरुद्ध निष्पक्षपणे समान कायदा लागू केला जाईल का, असा सवाल सुद्धा कुणाल कामरानं केलाय।